प्राध्यापक डॉक्टर दत्ता पवार तुलसी नाईक महाविद्यालय पुसद येथे राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख या नात्यानं कार्यरत आहे। आज आदरणीय मनोहरभाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय नाईक साहेबांच्या जीवन कार्याच्या संदर्भात जर बघितलं तर एकंदरीत आपल्याला दिसते की संपूर्ण पुसद तालुकाच नव्हे तर या माळ पठाराला आणि पूर्ण महाराष्ट्राला या घराण्यांनी दोन मुख्यमंत्री दिले, कैलासवासी वसंतरावजी नाईक, कैलासवासी सुधाकररावजी नाईक यांच्या आशीर्वादामुळं आदरणीय मनोहरभाऊ नाईक यांच्या कार्याची जी पावती आहे ही कार्याची पावती आज वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व बांधवांनी जी काही शुभेच्छा दिली त्याच्यातूनच नाईक साहेबांची कार्याची पावती आपल्याला दिसून येते। आज एकंदरीत आपण जर बघितलं पूर्ण पुसद तालुक्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुसद तालुका ओळखला जाते आणि एकंदरीत या माहेरघराच्या माध्यमातून जे काही या शिक्षण गंगोत्रीमधून जे काही मुलं आज बाहेर पडले या सर्वांमध्ये नाईक साहेबांचं आणि आदरणीय मनोहरभाऊ नाईक यांचं सिंहाचा वाटा आहे। आज माळ पठारावर विकासाच्या संदर्भात जर बघितलं तर त्याच्यामध्ये माझं गावसुद्धा आहे। कुंभारी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आम्ही जे काही कार्य करतो ते आदरणीय नाईक साहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही काम करत आहोत आणि त्यांच्या आत्ता डॉक्टर मार्कटनी जे सांगितलं की नाईक साहेबांचं समोरच्या नागरिकांचा जो परिचय आहे तर एकदा जर नाईक साहेबांनी एखाद्या व्यक्तीला बघितलं तर ते अविस्मरणीय त्यांच्या लक्षात राहते। असं बहुआयामी असा एक व्यक्तिमत्व आहे आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असल्यामुळं आज विरोधी पक्षाचा नेता असो की सत्ताधारी पक्षाचा नेता असो आज महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आदरणीय मनोहरभाऊ नाईक यांचा जो काही प्रभाव आहे ते प्रभाव अद्यापही कायम आहे। आज यांच्या आशीर्वादामुळं आदरणीय इंद्रनील भाऊ नाईक, आदरणीय ययाती भाऊ नाईक या दोन्ही बंधूंनी माळ पठाराचा आणि पुसद परिसराचा आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा यांचं योगदान राहील अशा पद्धतीची अपेक्षा आम्हाला आहे। आज आमच्या विभागाचा विकास जेव्हा आम्ही म्हणतो किंवा जेव्हा आम्ही बाहेरगावी जातो किंवा मुंबई किंवा दिल्लीमध्ये जेव्हा जातो तेव्हा नाईक घराण्याचं एक नाव आहे। नाईक घराणा म्हणजे या देशाला आणि महाराष्ट्राला दिशा दाखवणारा एक नाईक घराणा आणि नाईक घराण्याच्या आशीर्वादामुळेच संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा या नाईक घराण्यांनी केलेल्या कार्याची पावती आजही आपल्याला दिसून येते। आदरणीय मनोहरभाऊ नाईक यांच्या कार्याच्या संदर्भात जर आपण बघितलं या वयातसुद्धा आदरणीय भाऊ सकाळी 10 वाजता आल्यानंतर अतिशय 2-3 वाजेपर्यंत कंटिन्यू लोकांशी जनसंपर्क साधतात। लोकांचे आरोग्याच्या बाबतीतले प्रश्न असतील किंवा शेतीच्या संदर्भातले असतील, महसूलच्या संदर्भातले असतील, MSCBच्या संदर्भातले असतील, या लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहे या अडीअडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना किंवा संबंधित प्रशासकांना फोनच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आजही नाईक साहेब करत असतात। कारण आज असं बघितलं जातं की बंगल्यावर सकाळी 8 नंतर तर रात्री 10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत नाईक घराण्याचा बंगला हा या मतदारसंघातील जनतेसाठी खुला आहे। अत्यंत चिकरीचं जरी प्रश्न असेल तर या प्रश्नावर कशा पद्धतीनं मात करता येईल ते मात करण्याचा प्रयत्न आदरणीय भाऊ करत असतात। आज आपल्याला एकंदरीत माहीत आहे की कौटुंबिक प्रश्न किंवा कौटुंबिक अडचण जर निर्माण झाली, एखाद्या कुटुंबातला वाद जरी असेल तर कुटुंबातला वाद सलोख्याच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून आणि संयमीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मिटवता येईल ते मिटवण्याचा प्रयत्नसुद्धा आदरणीय भाऊ करत असतात। आज एकंदरीत अनेक प्रसंग किंवा अनेक वेळ आम्ही असं बघितलेलं आहे की एखाद्या वेळेस मुलामुलीची भानगड असेल, कुटुंबातला एखाद्या वेळेस लग्न झाल्यानंतर घटस्फोटाचा प्रश्न असेल, म्हणजे सामाजिक जाणीव, राजकीय जाणीव, आर्थिक जाणीव म्हणजे एकंदरीत सगळ्या समाजाची फक्त बंजारा समाजच नव्हे तर इतर समाजातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आदरणीय भाऊ अहोरात्र प्रयत्न करत असतात। आज एकंदरीत वयाच्या मानानं जर आपण बघितलं की आदरणीय भाऊंचा वय आज 82 वर्ष आहे। या वयातसुद्धा आदरणीय भाऊ अतिशय मेहनतीनं माझ्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवल्या जातील याचा प्रयत्न सतत करत असतात। ते आपल्या कार्यामध्ये क्रियाशील असतात आणि क्रियाशीलच नव्हे तर आज आमच्यासारख्या नवीन तरुणांना आदरणीय भाऊचा एक आदर्श आहे, आमच्यासाठी ते प्रेरणादायी आहे। आम्ही जेव्हा समाजामध्ये फिरतो तेव्हा आदरणीय भाऊचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, कारण त्यांच्यामुळं आम्हाला जर एखादं कार्य करायचं असेल तर भाऊच्या कार्याकडं पाहून आम्हाला ते कार्य करावं लागते, कारण ते आमच्यासाठी एक प्रेरणादायी आहे, एक आमचा आधारस्तंभ आहे, एक आमचं मार्गदर्शक आहे। तर मी या निमित्तानं आज भाऊच्या वाढदिवसानिमित्तानं परत माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायत कुंभारीच्या वतीनं भाऊचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि भाऊला
100 नव्हे तर 100पेक्षा जास्त आयुष्य जगण्याची ईश्वरचरणी त्यांना संधी देव, अशा पद्धतीची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुनश्च भाऊंना वाढदिवसानिमित्त माझ्या वतीनं आणि माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं आणि संपूर्ण माळपठाराच्या वतीनं आणि ययाती भाऊ मित्रमंडळाच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी मोहन बाबू पवार, राहणार जुन्नर तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. ग्रामपंचायत जुन्नर येथील माजी सरपंच. जुन्नर भाऊच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जीवनामधील जे आम्ही कार्यपद्धती जी पाहिली ते आमच्या गावामध्ये नाईक साहेबांनी एक धरण बांधलं, सुधाकर भाऊने दुसरं धरण बांधलं, तिसरं मनोहर भाऊने तिसरं धरण बांधलं. आणि असं एक दुर्मिळ व्यक्ती असं आम्हाला कदापि आपल्या पुसद तालुक्यामध्ये आज 24 घंटे दिसणार नाही. आज त्यांचं धाकटं वय आयुष्य आमचं परमेश्वर त्याच्या आयुष्या पूर्ण उदंड आयुष्य लाभो हीच आमची हार्दिक शुभेच्छा. मी गणेश भिकाजी दिंडे, वन समिती अध्यक्ष जुन्ना. मी भाऊला माझ्या कुटुंब प्रमुख हेच समजतो आणि आयुष्यामध्ये माझ्या समितीमार्फत मी माझ्या गावाला गरीब लोकांना गॅस वाटप करायचे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे. त्यावेळेस मी स्वतः भाऊला येऊन बोललो, भाऊ माझा आणि तुमचा तेवढा परिचय नाही, पण मी अध्यक्ष समितीचा आहे. माझ्या मेहनती म्हणून मी जे आणलेले आहेत गॅस डिपार्टमेंटचे ते वाटप करायला तुम्ही स्वतः हजर राहावं, त्यासाठी मी स्वतः आलो. त्यानं मी म्हणणं ऐकून घेऊन त्यानं माझं आमंत्रण स्वीकारलं आहे आणि माझ्या गावासाठी संपूर्ण दिवस दिला ते वाटप करण्यासाठी. आणि त्यावेळेसपासून असं समजलं खरोखरच हा जे त्यावेळेस आमदार होते हे आमदार नसून तालुक्याचा एक देव आहे आणि आम्ही त्याला देवाप्रमाणेच आणि आमचा तो देव आहे. आमचं आयुष्यसुद्धा त्यांना लाभो, दीर्घ आयुष्य त्यांना लाभो. जास्तीत जास्त तालुक्याचा विकास करायला परमेश्वराने जास्तीत जास्त आमच्या त्यांना हीच आम्ही परमेश्वराला विनंती. शामभाऊराव पाटील, अध्यक्ष बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणी पुसद. जवळपास भाऊंच्याबद्दल जर आता भाऊबद्दल भाऊंच्याबद्दल जर सांगायचं झालं तर भाऊंची शेती आणि आमची शेती सेलूलावर. 1972पासून जवळपास भाऊ सेलूला दररोज यायचे आणि मी तिथला रहिवासी असल्यामुळे आणि माझ्या वडिलांचे आणि बाबासाहेब नाईकांचे या नाईक घराण्याशी घरोब्याचा संबंध असल्यामुळे आमचे फारच लवकर सूज जमलं. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या काही ह्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त त्यांच्या याच्यामध्ये आल्यामुळे त्यांच्या स्वभावाची, त्यांचे काम करण्याच्या कार्यकुशलतेची जाणीव मला झाली आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये एवढे असंख्य कामं केले. गरिबाबद्दल त्यांना अतिशय अतिशय जवळीक तर होती. त्यांच्यासमोर एखादा गरीब, आता आम्ही सलूला असताना शेतावर पुष्कळ गरीब लोक आहेत ज्यांना अडचणी आहेत, त्याच्यासाठी आहेत. मनोहर भाऊ कोणत्याही मागचे पुढचे विचार न करता त्याच्या ओळखीचे आहेत ते नाही हेचासुद्धा विचार न करता जेवढे खिशात पैसे असतील तेवढे त्याला द्यायचे. हा त्यांचा एवढा उदारपणा होता की त्यांनी पैशाला केव्हाच किंमत दिली नाही, माणुसकीला किंमत दिली. गरीब माणसासाठी ते एवढे झटले ते की त्या बाबतीत आम्ही त्यांना त्या काळी म्हणजे त्यांना आम्ही मनोहर नाईकांना कर्णाचे अवतार म्हणायचे सर्व बाबतीमध्ये. त्यांनी म्हणजे आणि दुसरं त्यांचा एक स्वभावामध्ये असा विशेष गुणधर्म आहे, त्यांनी विशेष गुणधर्म आहे की त्यांनी केव्हाही जातीभेद पाळला नाही, सर्व समाजाला एकत्रित घेऊन काम केलं. त्याच्यामुळे आज ते एवढं त्यांचं नाव आहे. आज आपण त्यांची 85वी वाढदिवस आहे. तळागाळातल्या सर्व लोकांनी तिथं येऊन त्यांचं अभिष्ट चिंतन केलं. हे त्यांच्या मागील केलेल्या कार्याची पावती आहे. असे नेते आपल्या भागामध्ये झाल्यामुळे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास त्यांच्या हातून झालेला आहे आणि आजच्या या क्षणी त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी गजानन महाराजांचरणी प्रार्थना करतो. ही माझी त्यांच्याबद्दलची. नमस्कार, मी विशाल ढाले, जिल्हा अध्यक्ष मल्हार सेना यवतमाळ. या नात्यानं माननीय आपले लाडके नेते मनोहररावजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा देतो. आज भाऊंचा वाढदिवस म्हणजे सर्व परिसरात
नव्हे तर या तालुक्यात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर माहीत आहे की आज भाऊचा वाढदिवस आहे. खरंच या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देताना सर्वांना एक आनंद असं वातावरण वाटतं. मी माझं जे कुटुंब आहे ते पिढ्यानपिढ्या नाईक साहेबांच्या संलग्नित आहे, नाईक घराण्याशी एकनिष्ठ आहे. मी अतिशय कमी वयापासून नाईक घराण्यात माझे वडील एकनिष्ठ होते मनोहर नाईकासोबत आणि त्यानंतर मी AIB नाईकासोबत काम करत आहोत. पण मी काम करत असताना मी हजारो लोकांचे काम भाऊंच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे प्रश्न मार्गी लावलेत. माळपठारात त्यांचं जे नाव आहे ते नाव कधी कमी नाही होऊ दिलं आणि मुंबईपर्यंत जरी पेशंट जरी घेऊन गेलो तरी नाईक साहेबांच्या, मनोहरराव नाईक साहेबांच्या नाव त्या पेशंटला खूप माळपठारापर्यंत आणून सोडलं. मी बरेचसे कामं भाऊच्या माध्यमातून करत आलो आणि करत राहील. पुन्हा त्यांना मी मनस्वी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर संजय मारकड. बेलोरा हा माझं नेटिव्ह प्लेस आहे आणि इन्स्टिट्यूशन सध्या प्रॅक्टिस करतो आणि मी जवळपास 20 वर्षापासून मनोहर भाऊ साहेब यांच्या जवळून म्हणजे परिचित आहे आणि त्यांच्या कार्यामुळेच मी आज आमचं जवळपास 3ऱ्या पिढीपासून आम्ही नाईक घराण्याशी आम्ही संपर्कात आहोत. आणि मनोहर भाऊ म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की ते एक वेळ एका माणसाला बघितलं की ते प्रत्यक्षात नावासहित कितीही माणसाच्या याच्यात असले तरी ते नाव घेऊन आपल्याला म्हणजे आपलं काय काम होतं हे विचारून सांगतात झालं की नाही आणि कसं काय झालं. मी आतापर्यंत फक्त एक वेळाच आता मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये तिकीट मागितलं होतं आणि काही त्यांना अडचण आली असेल किंवा त्याच्यात मी बसलो नसेल तर मला ते माघाऱ्यासुद्धा मी ज्या ज्या कार्यकर्त्यासोबत मी गेलो होतो त्यांना आवर्जून सांगितलं की बाबा त्याचं राहिलं काम, आपण त्याचं कुठंतरी काम करू. म्हणजे एवढं त्यांची मेमरी आणि त्यांच्या या वयातसुद्धा एवढं लक्ष ठेवणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं प्रत्यक्ष ओळखणे यामुळे आम्ही एकदम इतकं त्याच्या हे इन्स्पायर की बस विषयच नाही, सांगू शकत नाही. आणि आमच्या गावात बरेच असे कार्य केलेले आहेत नाईक घराण्यामुळे. आज आमचा बेलोरा हा एक माळपठारावर सगळ्यात शेवटच्या टोकाला गाव असूनसुद्धा त्या गावात 1965 साली श्री शिवाजी विद्यालय बेलोराची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आमच्या बेलोरा या ठिकाणी PSC सेंटरसुद्धा एका कोणत्याच गाव असूनसुद्धा एक खूप आणि सुसज्ज असं प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा एक नाईक घराण्यामुळे आमच्या बेलोरा या गावासाठी आहे. आणि त्यानंतर कॉपरेटिव्ह बँकसुद्धा आहे. म्हणजे नाईक या परिवारासोबत राहिल्यामुळे डायरेक्टली गावाचा आणि आपला स्वतःचासुद्धा खूप मोठा असा त्या परिसराचा खूप मोठा असा विकास झालेला आहे. म्हणजे आज जवळपास 1952 पासूनसुद्धा आमचं बेलोरा हे गाव फक्त नाईक घराण्याशीच जास्त निगडीत आहे. म्हणजे विरोधकाच्या काळातसुद्धा महापठार अलग राहत असतानासुद्धा आमचं बेलोरा हे गावच जास्त म्हणजे 90% सुद्धा आमचं बेलोरा गाव बंगल्याला पकडून राहायचं. आणि त्यामुळं आमच्या गावात एका टोकाला गाव असतानासुद्धा बऱ्याचशा अशा योजना, वॉटर सप्लाय असो, आरोग्याच्या असो, बँक असो, शाळा असो, असं एका टोकाच्या गावालासुद्धा यांनी सगळ्या योजना त्या गावात आमच्या जुन्या काळातसुद्धा पोहोचल्या. आणि आता तर बरं मनोहर भाऊ, इंद्रनील भाऊ, ययाती भाऊ हे सुद्धा आमच्या गावावर म्हणजे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे आम्ही आमचा माळपठार आणि आमचं बेलोरा, विशेषतः बेलोरा हे गाव नाईक परिवारासोबतच सदैव राहतं. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की मनोहर भाऊ यांच्या वयात आत्ता पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर सुद्धा वाटत नाही की ते 81 वर्षाचे असतील. आम्ही तर त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. मनोहर भाऊचा 101वा वाढदिवस आमच्या समोर आणि त्यांच्या अशाच हसत्या चेहऱ्यासमोर साजरा करण्याचा आम्हालाही भाग्य लाभो असं आम्ही त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो.